नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पाहत आहात अन्नदाता शेतकरी न्यूज. सरकारच्या धरसोड धोरणानं कांदा उत्पादक रडकुंडीला, निर्यातीत 20% मोठी घट. देशाच्या तिजोरीत परकीय चलन मिळवून देणारा आणि जगाच्या ताटात चव वाढवणारा भारतीय कांदा सध्या संकटात सापडला आहे. अन्नदाता शेतकरी न्यूजच्या हाती आलेल्या खळबळजनक आकडेवारीनुसार सन 2025-2026 मध्ये कांदा निर्यातीत तब्बल 20% मोठी घट झाली आहे. सरकारच्या अस्थिर धोरणांमुळे केवळ परकीय चलनाचा ओघ आटला नाही, तर शेतकरी आणि निर्यातदारांचेही कंबरडे मोडले आहे. काय आहे नेमकं वास्तव? परकीय चलनातील घट. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा झालेली ही घट डोळे उघडणारी आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या 8 महिन्यांच्या काळातील तुलना पहा. एप्रिल 2024 ते नोव्हेंबर 2024 2663 कोटी रुपये मिळालेले परकीय चलन. एप्रिल 2025 ते नोव्हेंबर 2025 2137 कोटी रुपये मिळालेले परकीय चलन. म्हणजेच केवळ 8 महिन्यात देशाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. याचा थेट फटका ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसला असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच आली आहे. का कोसळला निर्यातीचा आलेख? तज्ज्ञांच्या मते ही नैसर्गिक आपत्ती नसून मानवनिर्मित संकट आहे. 1. वारंवार होणारी निर्यातबंदी. केंद्र सरकारने वेळोवेळी लावलेल्या निर्बंधांमुळे जागतिक बाजारपेठेत भारताची प्रतिमा मलिन झाली आहे. 2. विश्वसनीयतेला तडा. अचानक घेतलेल्या निर्णयांमुळे परदेशी ग्राहकांनी भारतीय कांद्यावरचा विश्वास गमावला असून त्यांनी आता पाकिस्तान, इजिप्त आणि तुर्की यांसारख्या देशांकडून माल घेण्यास सुरुवात केली आहे. 3. उशिरा सुचलेले शहाणपण. सरकारने एप्रिल 2025 मध्ये 20% निर्यात शुल्क मागे घेतले खरे, पण तोपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताचा वाटा कमी झाला होता. निर्यात आणि परकीय चलनाची आकडेवारी 2018 ते 2025. खालील तक्त्यावरून आपल्याला समजेल की 2022-23 मध्ये निर्यात शिखरावर असताना ती कशी खाली आली आहे. आर्थिक वर्ष, निर्यात लाख टन, परकीय चलन कोटी रुपये. 2018 ते 2019 21.83 लाख टन, 3468 कोटी. 2022-23 25.35 लाख टन, 4532 कोटी, उच्चांकी. 2024-25 11.47 लाख टन, मोठी घट. अन्नदाता शेतकरी न्यूजचा सवाल. जबाबदार कोण? शेतमाल निर्यातीबाबतच्या अस्थिर धोरणामुळे आज भारताचा हक्काचा ग्राहक पाकिस्तानकडे वळला आहे. एकीकडे शेतकरी हिताच्या गप्पा मारल्या जातात, तर दुसरीकडे अचानक निर्यातबंदी लावून शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जातो. या लहरी धोरणामुळे शेतकऱ्यांसह व्यापारी आणि निर्यातदारांचेही कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. सरकारने आता तरी डोळे उघडावेत आणि कांदा उत्पादकांसाठी कायमस्वरूपी आणि स्थिर निर्यात धोरण आखावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.